न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी हा महाराष्ट्रद्रोह असल्याची टीका करत बहिष्कार टाकला आणि ज्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे अधिवेशनाच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सोमवारपासून सुरू होणारे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन तापण्याची शक्यता आहे। सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। पण हे अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर नेहमीप्रमाणे बहिष्कार घातला। विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। नामधारी घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे संध्याकाळी चहापानाला बोलवलेलं होतं। त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता आणि राज्याच्या जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही। त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकमताने या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे। अजित पवार यांच्यासह ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा विविध मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती स्पष्ट केली। जगामध्ये कांद्याची मागणी असताना कांदा निर्यात केला जात नाही। एकीकडे कापसाची आयातीची गरज नसताना कापूस आयात केला जातो। याचाच अर्थ सरकार केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल हे शेतकऱ्याच्या विरोधात वागतंय आणि म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा विषय घेऊन, बेरोजगार तरुणांचा विषय घेऊन येणाऱ्या काळात आम्ही निश्चित पत्रकारावरील हल्ले हे सगळे विषय घेऊन निश्चित या सरकारला जबाब विचारू। विरोधकांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय। वेगानं विकास कामं होत असल्यानं विरोधकांना सहन होत नाही असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। ते म्हणाले चहापानावर बहिष्कार तर घातला त्यांनी नेहमीप्रमाणे, पण ते असं म्हणाले अजित पवार की आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, बरोबर ना? तर मी तर असं सांगतो की जे त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, हसीना पारकर दाऊदची बहीण, तिला चेक दिलेले ते ज्यांनी देशद्रोह केला ते तर राजीनामा पण घेण्याची हिंमत नाही दाखवली। बरं झालं ते त्यांचे साथीदार अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेळ आमची टळली। बरं झालं, म्हणजे महाराष्ट्रद्रोह मोठा आहे का देशद्रोह मोठा आहे? त्यामुळे एक वैफल्यग्रस्त ते झाले सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे। आज चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकताना नेहमीचीच कारणं दिली आहेत। त्यामुळे अर्थसंकल्पावरची त्यांची प्रतिक्रिया देखील तयार झालीच असेल, ऑलरेडी टाईप करून त्यांनी ठेवलीच असेल की कसा शेतकरी विरोधी आहे, गरीब विरोधी आहे, विकास विरोधी आहे, महिला विरोधी आहे वगैरे असा। पण आमची अपेक्षा आहे की किमान त्यांनी आमचा अर्थसंकल्प ऐकावा, थोडा वाचावा आणि त्यानंतर आपली टाईप केलेली प्रतिक्रिया दिली तरी आमची हरकत नाही आहे। एकंदरीतच चहापानावर बहिष्कार आणि त्यानंतर राज्यपालांची भेट घेत विरोधकांनी त्यांची रणनीती स्पष्ट केली। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधल्या आरोप प्रत्यारोपांच्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।